बघा पूर्वी अशी यात्रा असायची, यात्रा बरोबर आहे की नाही. धुळ्याची यात्रा असेल, कुठली तरी रथाची यात्रा, धुळ्याला रथ यात्रा राहते ना. मग पूर्वी कसं होतं, असे गाडी बैल जुपायचे आणि 4-5 भाऊ कुटुंब राहिलं, मोठा करणं, गाडं दाखला करणं, 2 बैले, एक ना एक बैल, एक ना एक बैल, या घरण्या 2 बाया, त्या घरण्या 2 बाया, अशा गाडा बसाडानं रथले लिंग जावानं. पूर्वी असा जमाना होता. हातीन राहिना, आता त्या मोटरसायकली लिंग्यात कोणीच कोणले विचारत नाही. जो तो जयंत्यानं बटाडगी चालणार, जो तो जयंत्यानं बटाडगी चालणार, काहीच नाही. भाव नाही, भाऊ नाही. बरं त्या बटणारा विस असा बट्टस असं म्हणले, अशी दयाई रस्ता तरी येवा, असं वाटत देवबा कथा जित्ता ठी राहणार रे, लवकर काम मोठा. कारण त्या मोटरसायकली देखवा तो मागला चालाय राहिना का पुढला चालाय राहिना तेच दिकत नाही. आणि अरे इतकी वाईट परिस्थिती झाली महाराज. अरे आम्ही माणसं आहे ना हो, आम्ही बी लग्न करेल येत, आम्ही काय लग्न करेल असं थोडी. हा, मी आजही तारखेड्यातून पाचोऱ्याला जातो महाराज बाजार करायला. बाजार करायला जावं ना, तर बाईले गावपासून 4-1 गाव सांगायचं, मी मागे नको सरकू, पुढे सरक, पुढे सरक. बाई तो मागे सरकच पण पुढे येत नाही. बाई म्हणे अहो तुम्ही कीर्तनकार आहेत, लोक आपल्या तोंडकडे देखतात, कसा पुढे सरक कर. अरे म्हणा गाडी उचकू कर राही तू मागे सरका म्हणून. दोन्ही मग इथला अंतर राहत ना नाम ना. जर असं कुत्र पोयत पैदी गे ना तर दोन्ही पैसे असं नीटच. तोही जमाना होता, आताही जमाना आहे. परिस्थिती बिघडलेली महाराज. हो जायचं मग ते